अशोक खरात पोलिसांना धड उत्तर देईना. महिलांचा उल्लेख करताच उडवाउडवीची उत्तरं. 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सुनावणी आज नाशिक जिल्हा न्यायालयात पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद आणि खरातचे चौकशीतील उडवाउडवीची उत्तरे यावरून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अशोक खरात हा मास्टर माइंड असून तो पोलिसांना तपासात अजिबात सहकार्य करत नाही. तो उडवाउडवीची उत्तरे देतो, अशा शब्दात सरकारी वकिलांनी खरातच्या वर्तणुकीचा पाढा वाचला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातची 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केलेली आहे. न्यायमूर्ती एम. भराडे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत त्यांच्या सरकारी वकिलांनी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी लावून धरली. सरकारी वकील ॲडव्होकेट शैलेंद्र बागडे यांनी कोर्टात सांगितलं की आरोपी हा मास्टर माइंड आहे. तपास अधिकाऱ्यांना तो सहकार्य करत नाही. त्याचा मोबाईल डेटा बघायचा आहे, जंगम मालमत्ता बघत तपासायची आहे, त्याला समोर घेऊन समक्ष तपास करायचा आहे, महिलांना पाणी देत होता याचा तपास करायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह बाहेर देखील त्याची चर्चा आहे. या प्रकरणाची मोठी व्याप्ती आहे. पीडित महिला समोर येत आहेत. मोबाईल डेटा रिकवर करायचा आहे, त्यामुळे 3 दिवस कोठडी देण्यात यावी. लबाडी करून असंख्य महिलांचे आयुष्य त्याने उद्ध्वस्त केलेलं आहे. यासाठी कोठडी द्या अशी मागणी त्यांनी यावेळेस केली आहे. सरकारी पक्षाने मांडलेले मुद्दे आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या वाढीव कोठडीत खरातच्या कोडवटचे आणि आर्थिक साम्राज्याचे कोणते नवीन रहस्य उलगडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.